तर मंडळी तुम्ही बघताय आता इथे हे पापड आपण बघतो आहे. तर आपली काच जशी पारदर्शक असते तसा आपला हा पापड इथे तयार झालेला आहे. आणि बघा हा काही मी खिशी वगैरे करून घेतलेलं नाही, काही लाटून केलेले नाही, काहीच केलेलं नाही आहे पापडामध्ये आणि खूप आपल्याला मसाला पण वगैरे लागला नाही, काहीच विदाऊट मसाला आपण हे पापड इथे तयार केलेले आहे. आणि अतिशय पांढरे शुभ्र आपले हे पापड इथे तयार झालेले आहे. तर आता आपले पापड हे तळून बघू आपण हे कसे झालेले आहे. तर बघा तेलात टाकल्यानंतर सुद्धा आपला हा जो पापड आहे तर हा असा दुप्पट तयार होतो आणि अतिशय पांढरा आपला पापड इथे तयार झालेला आहे. अजिबात त्याचा कलर हा चेंज झालेला नाही आहे. आणि काही खूप कडक उन्हामध्ये सुद्धा मी हे पापड वाळवलेले नाही आहे आणि पांढरे शुभ्रे पापड आपण इथे तयार झालेले आहे. तर हे पापड आपण कशा प्रकारे बनवलेले आहे तर ते आता बघणार आहोत. तर बघा आता इथे घेतलेला आहे मी गव्हाचा कोरडा चीक. तर आता कडक उन्हाळा होता तेव्हा मी ह्या गव्हाचा चीक वाळवलेला होता. तर मी दरवर्षी या गव्हाचा चीक असा वाळवून ठेवते आणि आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण गहू चीक हा खाऊ शकतो किंवा हे गव्हाच्या पासून आपण पापड बनवू शकतो, कुरडई बनवू शकतो. तर मी दरवर्षी असा हा चीक वाळवून ठेवते. तर आता या गव्हाच्या चिकाचे पापड कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर याला इन्स्टंट पापड असं आपण नाव देऊया. तर आता हा गव्हाचा चीक घेतलेला आहे मी 1 कप आणि त्यात थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे त्यात जे आपले खडे तयार झाले असतील कोरड्या चिकाचे तर ते ह्या पाण्यामध्ये विरून जातील आणि छान आपला चीक इथे तयार होईल. तर बघा मंडळी आता तुमच्याकडे जर कोरडा चीक नसेल तर तुम्हाला जर हे पापड तयार करायचे असतील तर तुम्ही गहू भिजत घालून हे चीक तयार करू शकतात आणि हे पापड तुम्ही बनवू शकतात. तर आता हे छान मी असे एकजीव इथे केलेलं आहे आणि आता आपल्याला हे जा चीक आहे तर हा चीक आपल्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचा आहे. एक अर्धा तासासाठी आपल्याला हा चीक इथे झाकून ठेवायचा आहे. आणि आता बघा इथे घेतलेली आहे मी जाडबुडाची कढई. तर तुमच्याकडे जर कढई वगैरे जाडबुडाचे नसेल तर तुम्ही पातेलं सुद्धा घेऊ शकतात, पण ते थोडं जाडबुडाचं पाहिजे. कारण काय होतं आपला हा चीक आहे तर खाली हात तळायला लागायला नको. आणि बघा आता इथे मी 3 कप पाणी घेते आहे. माझं सुद्धा मेजरमेंट चुकलेलं होतं, पण इथे आपल्याला घ्यायचं आहे 5 कप पाणी. तुम्ही ज्या भांड्याने हा चीक मोजणार आहे तर त्या भांड्याने हे 5 पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. तर हे 3 कप पाणी मी घेतलेलं आहे. तर हे पाणी सुद्धा माझं कमी झालेलं होतं. तर आता इथे छान आपले पाण्याला इथे उकळी येते आहे आणि आता हा जो चीक आहे हा पण छान याचे हे गोळे जे आहेत हे पाण्यामध्ये विरले आहे. तर आता एका चाळणीने आपल्याला हा चीक जो आहे तर हा चाळून घ्यायचा आहे. तर हा चाळणीने चीक चाळायचं कारण असं आहे की यात जर काही जे गोळे पाण्यामध्ये विरले नाही तर ते गोळे आपले हे चाळणीवरती निघून येतील आणि आपला हा जो चीक आहे तर हा चीक छान असा प्लेन तयार होईल. तर बघा आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलवरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीवरती आपल्याला हा चीक जो आहे तर हा पूर्ण गाळून घ्यायचा आहे. तर बघा आता ही चीक आपला छान असा गाळून झालेला आहे आणि एकदम प्लेन चीक आपला इथे हा तयार झालेला आहे. तर आता मंडळी बघा आता हा जो चीक आहे तर हा चीक कोरडा आहे. तर याची अजिबात अशी चव लागत नाही का हा जुना लागतो का हा याची टेस्ट वेगळी लागते असं काहीच नाही. छान चीक आपला हा इथे तयार होतो. आता इथे पाण्याला सुद्धा आपली उकळी आलेली आहे आणि आता इथे आपल्याला चवीसाठी थोडं मीठ टाकायचं आहे. तर बघा आता इथे माझ्याकडे आहे सैंधव मीठ. तर हे सैंधव मीठ इथे मी चवीसाठी टाकणार आहे. आणि आता तुम्हाला इथे जर मसाला टाकायचा असेल तिखट वगैरे धण्याची पूड वगैरे टाकायची असेल तुम्ही टाकू शकता. पण मी इथे फक्त पांढरी तीळ ही वापरली आहे. कारण आपण जर हे पापड तिखट तयार केले तर लहान मुलांना हे पापड खाता येत नाही आणि आपण जेव्हा हे पापड तळतो तर त्याचा ठसका होतो. म्हणून आपण हे जे पापड आहे तर हे फक्त मीठ आणि पांढऱ्या तिळीपासून तयार करणार आहोत. तर तुम्हाला जर काळी तीळ घ्यायची असेल तर तुम्ही काळी तीळ सुद्धा इथे वापरू शकता. आणि बघा आता हा जो चीक टाकला तेव्हा गॅस जो आहे तर मी हा बंद केलेला आहे. आणि हा गॅस बंद केल्यामुळे आपला जो चीक आहे तर त्याच्यात गाठी तयार होत नाही आणि नंतरही आपल्याला गारच पाणी टाकायचं आहे. तर गार पाणी टाकल्यामुळे गाठी आपल्या चिकामध्ये तयार होत नाही. गरम पाणी टाकायचं नाही, गारच टाकायचं. आणि हे कंटिन्यू चीक आपल्याला इथे हलवायचं आहे. तर हा खाली बुडाला लागायला नको म्हणून आपल्याला कंटिन्यू चीक इथे हलवायचं आहे. आणि आता बघा मी थोडं थोडं पाणी ह्या चिकामध्ये टाकते आहे. तर मला नंतर 2 कप पाणी ह्या चिकामध्ये लागलं. तर कोणकोणत्या गव्हाला जास्त सुद्धा पाणी लागतं, कोणकोणत्या गव्हांना कमी पाणी लागतं. तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथे ह्या चिकामध्ये पाण्याचा वापर करा.
खूप पाणी पण सहज टाकू नका आणि एकदम कमी पण टाकू नका. कमी थोडं टाकलं तरी चालेल, पण जास्त टाकू नका. पातळ जर आपला चीक झाला तर हे जे पापड आहे तर हे असे छान असे गोल येणार नाही. आणि आपल्याला हे पापड कागदावरती टाकायचे आहे प्लॅस्टिकच्या, म्हणून हा चीक थोडा घट्ट असला तरी चालेल. तर आता ह्या चिकाला आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी छान अशी वाफ आणायची आहे. तर बघा आता आपल्या चिकाला जर चांगली वाफ नाही आली तर आपले हे जे पापड आहे तर याचा हा तुकडा पडेल. हे पापड छान आपले असे तयार होणार नाहीत. तर बघा आता इथे आपला हा जो चीक आहे याला छान असे हे बुडबुडे येत आहे. तर म्हणजे आपला हा चीक आहे तर हा छान असा शिजतो आहे आणि याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे. तर असा थोडा पातळ चीक आपल्याला इथे हवा आहे. तर आता काय करायचं, आपला हा चीक गरम आहे तर आपण एकदम गरम हा चीक प्लास्टिकच्या कागदावर टाकायचा नाही. थोडा त्याला गार होऊ द्यायचा आणि मग प्लास्टिकच्या कागदावरती आपल्याला हे पापड तयार करायचे आहे. तर बघा आता इथे एक खिडकी आहे. त्या खिडकीजवळ 10 ते 11 वाजेपर्यंत ऊन, खूप कडक ऊन राहतं. तर त्या खिडकीमध्ये हे पापड मी एका कागदावरती टाकलेले आहे. तर हे पळी पापड टाकलेले आहे. तर ती जी व्हिडिओ ती शूट झाली नाही. तर हे पळी पापड आपले इथे तयार झालेले आहेत. तर बघा मंडळी, आता 2 दिवस मी हे पापड वाढवले होते. अशी एकदम कडक पण ऊन नाही आहे आता. ऊन सावली चालू आहे, पण हे पापड आपले वाढतात. तर बघा आता किती काचेसारखे आपले हे पापड इथे तयार झालेले आहे. आणि काही एवढी मेहनत पण लागली नाही आहे पापड तयार करायला. आणि लाटायचं पण सुद्धा काम नाही, खिशी घालायचंही काम नाही. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले हे पापड इथे तयार झालेले आहे. तर आता बघा मी हे तळून बघते हे पापड आपले कसे झालेले आहेत. तर बघा आता थोडे हे कमी याला ऊन लागलेलं आहे. जर अतिशय कडक उन्हामध्ये हे जर पापड आपण वाळवले तर हा पापड डबल तयार होतो. जेव्हा आपण तेलात टाकतो तर हा डबल पापड तयार होतो. तो एवढा हा पापड फुलतो. या गव्हाचा चिक्काचा जो पापड असतो तो छान असा फुलतो. आणि आता हे तेलामध्ये तळल्यावर सुद्धा आपला हा जो पापड आहे तर याचा कलर आहे तो चेंज झालेला नाही आहे. पांढरा शुभ्र कलर आपला ह्या पापडचा इथे आहे. तर आता हे जे पापड आहे तर हे पापड तुम्ही नक्की घरी तयार करा. आणि तुमच्याकडे जर कोरडा चीक नसेल तर तुम्ही गहू भिजत घालून चीक तयार करा. आणि अतिशय इन्स्टंट आपले हे पापड इथे तयार झालेले आहे. आणि आपण जर बाहेरून हे पापड विकत घेतले तर हे खूप महाग मिळतात. आणि ते बाहेरचे पापड आहेत तर ते लाटलेले असतात लाटण्याने. पण हे आपण पळी पापड म्हणून इथे तयार केलेले आहे. तर आता बघा हे 3 पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवले आहे. आणि आता तुम्हाला आतून सुद्धा दाखवते आपला पापड किती सॉफ्ट आणि एकदम मऊ हा पापड आपला तयार झालेला आहे. आणि वर्षभर तुम्ही हे पापड ठेवा, याला तेल सुद्धा लागत नाही. अजिबात तेलाचा वापर केलेला आहे. मी कागदावरती तेल सुद्धा लावलेलं नव्हतं. आणि आपण लाटण्याचं पापड करतो त्याला तेल लावावं लागतं. आणि बघा किती चुरा एकदम ह्या पापडाचा इथे तयार होतो आहे. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.